नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे एक नवीन कथा. ही कथा तर नाही म्हणता येणार, पण यातील काही जुन्या आठवणी आहे त्या शब्दरूपाने मी या ठिकाणी मांडत आहे. याचं नाव आहे खरं सांगू मित्रा डोळे पाणावले. पेनमध्ये शाई भरून घेण्यासाठी दुकानदाराच्या समोर रांग लावलेली आमची पिढी. दुकानदार ही शाईचे थेंब मोजून पेनमध्ये टाकायचा. आधीच होल्डर उघडून ठेवायचे आणि रांगेत उभे राहायचे. कधी शाई हातावर सांडायची, ती तशीच डोक्याला पुसायची. कधी शर्ट खराब व्हायचा तर कधी चड्डी. या रांगेतूनच आमच्या पिढीला सहनशील बनवलं. तो शाई मिळण्याचा आनंद भारीच होता. शाळेत तर काही बोलायची सोयच नव्हती. कान धर, कोंबडा हो, बेंचवर उभे राहा, अंगठे धर, वर्गाबाहेर उभे राहा, अशा सगळ्या शिक्षा निमूटपणे हसत खेळत सहन केल्या. शिक्षकांच्या सपासप छड्या खाल्ल्या. यातूनही सहनशीलता वाढली. पण त्या शिक्षणाची गोडी पण न्यारीच होती. जुन्या कपड्यांची शिवून घेतलेली दप्तरे वापरलेली आमची पिढी. दप्तरे म्हणजे तरी काय, तर कापडाची पिशवी, फार तर काय त्यालाच आतून कंपास ठेवण्यासाठी केलेला कप्पा. असं दप्तर आता पुन्हा भेटणे नाही. शाळेतून आल्यावर भिरकवायला मजा यायची आणि आई खेळायला चाललो असं ओरडायला पण मजा यायची. वॉटर बॅग नावाचा प्रकार तर अस्तित्वातच नव्हता. सरळ जाऊन शाळेतल्या हौदाच्या नळाला तोंड लावून पाणी प्यायची. हौद धुतलेला आहे की नाही, पाणी स्वच्छ आहे का नाही हा विचार मनात नसायचा, पण पूर्ण तहान भागायचे. शर्ट वर करून किंवा शर्टच्या बाहीलाच तोंड पुसायचं. शाळेत पायीच जाणारी आमची पिढी. सायकल म्हणजे चैन असणारा तो काळ. सायकल असली तरी सारखी चैन पडणारा तो काळ. तो चैन बसवताना नाकी न यायची आणि हाताबरोबर तोंडही काळी व्हायची. काळे हात मातीने पुसायचे, लईच भारी. जुन्या सायकलच्या खरेदी विक्रीचे व्यवहार जोरात व्हायचे. कोणाची सायकल विक्रीला आहे याचा शोध घेतला जायचा. 10 वेळेस भेटून मध्यस्थ टाकून घासाघीस करून मग किंमत ठरवली जायची. आधी मधून हाफ पॅन्डल, मग हळूहळू टांग मारायची, मगच नंतर डबल शीट. 10वीपर्यंत सगळ्या वर्गाला पुढच्या वर्गातील हुशार मुलं माहिती असायची. चांगल्या स्थितीतील पुस्तके कोणाकडे सापडतील याचा 2-4 महिने आधीच शोध घेतला जायचा. ज्याच्याकडे पुस्तके असतील त्याच्याकडे चक्रा मारल्या जायच्या आणि वशिला लावला जायचा. पुस्तके व्यवस्थितरित्या पाहिली जायची आणि मग त्यावर त्याची किंमत ठरवली जायची. शक्यतो निम्म्या किमतीतच व्यवहार ठरला जायचा. पुस्तके मिळाली की स्वर्ग 2 बोटे उरायचा. कवर घालायला झिंग असायची. जुन्या वह्या जपून ठेवल्या जायच्या. वह्या वापरतानाही जपूनच वापरल्या जायच्या. जास्तीत जास्त कोरी पाने ठेवली जायची. सगळी कोरी पाने वेगळी काढायची आणि मग ती एकत्र केली जायची. पुन्हा नव्याने एखादा प्रेसवाला शोधायचा आणि किमतीची घासाघीस करून वह्या बाइंडिंग करून आणायच्या. त्यासाठी 17 चक्रा माराव्या लागायच्या. उद्या या, परवा या, अजून झाल्या नाहीत, नंतर या, असं बरेच दिवस चालायचं. शेवटी एकदाच्या वह्या मिळाल्या की उड्या मारत घरी यायचं. एखादी वही पाहिजे असेल तर त्यासाठी आईकडून वशिला लावायचा. 10 वेळेस मागणी करावी लागायची. यातूनच नकार पचवायला शिकलो आणि सहनशीलताही वाढली. वर्षभरात कपड्यांचे 2च जोड मिळायचे. त्यातून एक शाळेचा असायचा तर दुसऱ्यासाठी दिवाळीच्या सणाची वाट बघायची. तोपर्यंत ठिगळ असलेले शर्ट, चड्ड्या वापराव्या लागायच्या. विशेष म्हणजे याचे काहीही वाटायचं नाही. दिवाळीचे कपडे मात्र जपून जपून वापरायचे. मागितलं की हजर असं कोणालाच काही मिळाले नाही. यातूनच नकार स्वीकारण्याची सवय लागली. बरं, त्या काळातील पालकांच्या मानसिकतेनुसार उच्च आर्थिक परिस्थितीतील घरातील पोरांनाही अशीच वागणूक मिळायची. त्यात गरीब श्रीमंत असा भेदभाव नव्हता. पोरांचे सगळे मित्र माहिती असायचे. कुठे जातो, काय करतो यावर नजर असायची. चुकला की पहिले कान फटकवले जायचे. उगाचच लई लाड नव्हते, कामापुरतेच कौतुक असायचे. त्यामुळे पोरांचे पाय जमिनीवरच राहायचे. मोठ्यांचा धाक होता, दडपण होते, मानसन्मान होता. पोरगं इकडं तिकडं दिसलं तर 10 जण विचारायचे, काय रे, तू अमक्याचा ना, इकडे काय करतोस? उलट उत्तरे देण्याची बिशात नव्हती. भरपूर मार खाऊन झाल्यावर उपाशीच झोपावे लागायचे. घरातीलच एखादी आजी, आत्या, मावशी गुपचूप ताट आणून प्रेमाने जेवण भरवायचे. पोरगं मुसूमुसू रडत रडत एका हाताने डोळे पुसत
4 घास खायचं आणि तिच्याच कुशीत झोपायचं. दुसऱ्या दिवशी काल काय झालं ते विसरून पुन्हा आपल्या उद्योगाला लागायचं. आपण म्हणू तसेच होईल असे नाही हे पोराच्या लक्षात यायचे. त्याच्यात नकार पचवण्याची क्षमता आपोआपच निर्माण व्हायची. हे केले तर ते देईल अशी कुठलीही प्रलोभने नव्हती. ताटात जे वाढले ते गुपचूप खावं लागायचे. कोणतेही नखरे चालत नव्हते. नाहीतर उपाशीच झोपावे लागते हे माहिती होते. जगणं लुटपुटूचं नव्हतं. खरं तर जगणं होतं आभासी जग नव्हतं. जीवाभावाचे मित्र होते. अवास्तव अपेक्षा नव्हत्या. कोणतीही स्वप्न पाहायची याचं भान होतं. पालकांनाही पोरांचा वकूफ माहिती असायचा. त्यामुळे त्यांच्याही अवास्तव अपेक्षा नसायच्या. काळ बदलला आणि सगळं बदललं. पण जीवनाच्या कोऱ्या कागदावर उमटलेलं ते शाईचं डाग मात्र अजूनही तसंच आहेत. ते काही पुसता म्हणता पुसले जात नाही. या निळ्या शाईने सहनशीलता दिली, उज्ज्वल भवितव्य दिलं, लढण्याचं बळ दिलं. आत्महत्या हा विचार आमच्या पिढीच्या मनालाही शिवला नाही. कारण आम्ही अपमान गिळायला वर्गातच शिकलो. शाळेतला अपमान हा समाजात मानसिक तोल सांभाळायला शिकून गेला. म्हणूनच आमची पिढी म्हणायची, कोरा कागद, निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही, दगड का माती. अशा होत्या ह्या जुन्या आठवणींना उजाळा.